छत्रपती संभाजीनगरातील धुळे सोलापूर महामार्गावर ओबीसी समाजाचा रास्ता रोको, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाला पाठिंबा। छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणने 8 पदांसाठी काढलेली भरती रद्द केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक, विधानसभा निवडणुकीपूर्वी परीक्षा घेण्याची मागणी। ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या वाहनावरती हल्ला, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाजाचं आंदोलन, ओमराजेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। जतमधील कन्नड शाळेत मराठी शिक्षक नियुक्ती प्रकरणी आमदार विक्रम सावंत आक्रमक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी। लोणावळ्यात पावसाची जोरदार हजेरी, पर्यटक आनंदी, 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद। पालघरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस, पावसामुळे वनाई आणि चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटला। जळगावच्या रावेर तालुक्यातील केळीबागांना वादळी पावसाचा तडाखा, नुकसानीचा अंतिम अहवाल कृषी विभागाकडे सादर। राजधानी दिल्लीमध्ये विजेची मागणी वाढली, बुधवारी विजेची मागणी 8656 मेगावॅटवर पोहोचली। पावसानं दांडी मारल्यानं भुसावळ शहराचं तापमान 40 अंशांवर, ढगाळ वातावरण आणि आर्द्रतेनं नागरिक उकाड्यानं हैराण। पांढरं रेशन कार्ड असलेल्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार, रेशन कार्ड आधार कार्डशी संलग्न करण्याचे राज्य सरकारचे आदेश। सोलापुरात मैदानावरील चिखलामुळे केवळ 49 उमेदवारांची चाचणी, उर्वरित उमेदवारांची 28 जूनला चाचणी होणार। चांगल्या दरासाठी साठवलेला कांदा सडू लागला, अपेक्षित दर मिळत नसताना सुद्धा आहे त्या किमतीत कांदा विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ। तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं, धाराशिवमध्ये तुरीला विक्रमी 12,150 रुपये प्रति क्विंटल इतका भाव। आठवड्याभरातच कोथिंबिरीचे दर दुप्पट, 400 रुपये किलोनं कोथिंबिरीची विक्री। श्रीरामपूर तालुका अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा हादरला, 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानं 20 वर्षीय आरोपीला अटक। विरारमध्ये कौटुंबिक वादातून जावयानं केली सासूची हत्या, विरार पोलिसांकडून आरोपीला अटक। वर्ध्याच्या सुसुंद शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह, प्राण्यांच्या झटापटीत मृत्यू झाल्याची शक्यता। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या। शिंदेंनी पक्षचिन्ह चोरलं, पक्षचिन्ह असतं तर आम्ही 22 जागा जिंकलो असतो असा दावा संजय राऊतांनी केला। तर हिंमत असेल तर चिन्ह परत करा, पक्ष स्थापन करा आणि लढा असं आव्हान राऊतांनी शिंदेंना दिलं। सरकार विधानसभेच्या कामाला लागलं असं म्हणत संजय राऊतांनी सरकारला टोला लगावला। शिंदे गटाला बाळासाहेबांची पूजा करण्याचा अधिकार नाही, त्यांनी मोदी आणि शहांची पूजा करावी अशी टीका संजय राऊतांनी केली। लोकसभेतील विरोधी पक्षनेता कोण असेल हे अद्याप ठरलं नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली। लोकसभेत काँग्रेसला जास्त जागा आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण हे काँग्रेस ठरवेल असं पवार म्हणाले। मराठा ओबीसी आरक्षणावरून शरद पवारांनी केंद्र सरकारवरती निशाणा साधला। आरक्षणाची जबाबदारी सरकारनं घ्यावी, आरक्षण हा घटना दुरुस्तीचा विषय आहे, त्यामुळे केंद्र सरकारनं केवळ बघ्याची भूमिका घेऊ नये असं शरद पवारांनी म्हटलं। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला। केंद्र सरकारनं आता वाढवण बंदरासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांची मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली।
मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात फूट पडल्याचं दिसून येत आहे। मावळ विधानसभेसाठी अजित पवार गटातून 2 जण इच्छुक आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे इच्छुक असून विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार सुनील शेळकेंच्या उमेदवारीला तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाल्यानंतर आज त्या पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावरती आल्यात। त्यांना भेटण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी नागपूर ते गोवा 802 किलोमीटर महामार्गासाठी 72,000 हेक्टर जमिनींचं संपादन केलं जाणार होतं। मात्र मंत्री दादा भुसे यांनी शक्तीपीठ महामार्गाचं भूसंपादन थांबवण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी महिलेला मारहाण केल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली। ही अतिशय निंदनीय घटना आहे। यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। येत्या अधिवेशनात याबाबत आम्ही प्रश्न लावून धरणार असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं। आगामी विधानसभा निवडणुकीत सांगलीच्या जत तालुक्यातून लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी लिंगायत समाजाचे धर्मगुरू गुरुलिंग जंगम स्वामी यांनी केलं। जतमध्ये लिंगायत समाजाची सर्वाधिक संख्या असूनही राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। सांगलीच्या जत तालुक्यातील कन्नड शाळेत मराठी माध्यमिक शिक्षक नियुक्ती प्रकरणी जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत यांनी निषेध नोंदवलाय। तसंच जिल्ह्यातील शिक्षक बदली प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी केली। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली। ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असायला हवं। राज्यात सलोखा कायम राहिला पाहिजे। सरकारनं हाकेंच्या प्रश्नांकडे गांभीर्यानं पाहावं। मराठ्यांना ओबीसीमध्ये आणलं तर सलोखा बिघडेल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमधील धुळे सोलापूर महामार्गावरती सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाच्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं रास्ता रोको आंदोलन केलं। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन होतं। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडच्या आष्टे तालुक्यातील खेळत गावच्या गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं। या आंदोलनात महिला पुरुष सहभागी झाले असून हजारो लोक रस्त्यावर उतरलेत। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात मराठा समाजानं आंदोलन केलं। ओमराजेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। केंद्र सरकारनं 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं वक्तव्य ओमराजे निंबाळकरांनी केलं होतं। बीडच्या हातोला गावात लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपोषण सुरू आहे। मात्र उपोषण स्थळावरील वीज पुरवठा खंडित झाल्यानं उपोषणकर्त्यांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला। बुलढाण्याच्या जळगाव जामोद शहरामध्ये पहिल्याच पावसात नाल्याला पूर आला। त्यामुळे नाल्याच्या काठावरती असलेल्या घरांमध्ये पाणी शिरलं। प्रशासनानं नाल्याची सफाई न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांनी केला। शहापूर तालुक्यात आज सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा सुखावला असून भातशेतीच्या कामांना वेग आलाय। मुसळधार पावसानं दहिसरमधील पेट्रोल पंप पाण्यानं भरला। पावसामुळे दहिसर पूर्व एसपी रोड आणि समोरच्या भागात गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। पालघर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली। मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतं तुडुंब भरली आहेत। आज आणि उद्या जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पालघरमधील मनोरवाडा मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। देहरजे नदीवरील पुलाचं काम सुरू असताना तयार केलेला पर्यायी मार्ग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक खोळंबली। त्यामुळे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। पालघरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे। मध्यरात्रीपासून बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे वनई चंद्रनगरचा मुख्य बाजारपेठेशी असलेला संपर्क तुटलाय। पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात पावसानं जोरदार हजेरी लावली। 24 तासात 68 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। लोणावळ्यात पावसानं पुनरागमन केल्यामुळे पर्यटकांच्या पसंतीस असलेल्या भुशी धरण लवकरच भरणार आहे। चोपडा तालुक्यात बऱ्याचशा भागामध्ये सलग काही दिवस पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांनी शेतात पेरणी करून घेतली। परंतु गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। 1-2 दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची वेळ येणार आहे। पावसानं दांडी मारल्यानं भुसावळ शहराचं तापमान गेल्या आठवड्याभरापासून 39 ते 40 अंशांदरम्यान स्थिरावलंय। ढगाळ वातावरण आणि आर्द्रता 55% आसपास असल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण झालेत।
धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेनं कांदा साठवून ठेवला होता. आता तो सडू लागलाय, त्यामुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसताना सुद्धा आहे त्या किमतीत विकण्याची वेळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातील केळी बागांना अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला होता. या नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावरती 51 कोटी 3 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल सादर करण्यात आला आणि शेतकऱ्यांना अंशतः आधार देण्यासाठी अहवालानुसार भरपाई देण्यात यावी अशी मागणी होतीये. तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलंय, त्यामुळे धाराशिवमध्ये तुरीला विक्रमी 12,150 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतोय, तर तूर डाळीला 230 रुपये किलो इतका भाव मिळतोय. भुसावळमध्ये तीव्र ऊन आणि कमी झालेलं उत्पादन यामुळे भाजीपाल्याचे भाव कडाडले आहेत. गेल्या आठवड्यात 200 रुपये किलो असलेले कोथिंबीरीचे भाव तब्बल 400 रुपयांपर्यंत पोहोचलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणनं 8 पदांसाठी काढलेली भरती रद्द केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मेहतर वाल्मिकी समाजाच्या महिलांनी जन आक्रोश मोर्चा काढला. भुसावळमधील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्या हत्याकांडातील फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आणि हत्याकांडाची IPS अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचं निवेदन देण्यात आलंय. जळगाव विमानतळावरून गोवा, हैदराबाद, पुणे विमानसेवेनंतर आता जळगाव मुंबई विमानसेवेला सुरुवात झाली आहे. अलायन्स एअर या विमान कंपनीनं यासाठी फेऱ्यांचे आदेश दिलेत आणि दिवस वाढवले असून भाडं सुद्धा कमी केलंय. आठवड्यातून 3 दिवस ही सेवा असणार आहे, तर तिकिटाचा दर 2,100 रुपये करण्यात आलाय. लासलगाव मनमाड बाजार समितीत कांद्यानं प्रति क्विंटल 3,000 रुपयांचा टप्पा गाठलाय. गेल्या 15 दिवसात सरासरी भावात क्विंटल मागे 900 रुपयांची वाढ झाली. शेतकऱ्यांकडे जेमतेम कांदा शिल्लक असल्यामुळे आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा पालिकेच्या म्युनिसिपल इंग्लिश स्कूलची इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. या पडक्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या शाळेमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आलाय. शाळेच्या नवीन इमारतीबाबत शासन स्तरावरून उदासीनता असल्यामुळे धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतंय. अमरावती कारागृह प्रशासनानं कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड आलन दूरध्वनी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे 72 रुपयामध्ये महिन्यातून 12 वेळा कैदी त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधू शकणार आहेत. यासाठी अमरावती कारागृहात 7 आलन दूरध्वनी बसवण्यात आलेत. गोंदिया शहरातील अवैध होर्डिंगबाबत युवा सेना आणि उबाठा पक्षानं नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं. शहरातील अवैध होर्डिंग धारकांवरती कारवाई करावी, होर्डिंगचे परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं, मृत तरुणाच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील केक ऑफ द डे या बेकरीतील अस्वच्छ किचन आणि दुर्गंधीमध्ये बनवल्या जाणाऱ्या केक, कीड लागलेले पाव याचा स्थानिक महिलांनी पर्दाफाश केला. या बेकरीतील प्रॉडक्ट विक्री बंद करण्याची मागणी भाजप आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी केली. उरणमधील JNPA बंदरातील आयात निर्यात होणाऱ्या बंद खोक्यांमधून सिगरेटची तस्करी सुरू असल्याचं समोर आलंय. सीमाशुल्क विभागानं 10 कोटींचा सिगरेटचा साठा जप्त केलाय. तर गेल्या आठवड्याभरात एकूण 25 कोटींहून अधिक किमतीच्या सुपारी, संगणक आणि सिगरेटच्या तस्करीची प्रकरणं उघड झाली आहेत. विरारमध्ये कौटुंबिक वादातून जावयानं आपल्या सासूची हत्या केली. विशेष म्हणजे हत्या करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्यानं तो पकडला गेला. विरार पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणे यांच्या वाहनावरती अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. वाहनावर मोठा दगड फेकून वाहनाची काच फोडण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या घटनेनं पुन्हा हादरलाय. मुलीच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत 20 वर्षीय विनोद देठे नावाच्या युवकानं 14 वर्षीय मुलीवर अत्याचार केले. पोलिसांकडून तत्काळ आरोपीला अटक झाली आहे. नाशिकमध्ये खुनाचं सत्र सुरूच आहे. भारतनगर परिसरात धारदार शस्त्रानं वार करून एकाचा खून करण्यात आला. मोबाईल विक्रीच्या वादातून दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत एकानं धारदार शस्त्रानं दुसऱ्याचा खून केला. या घटनेची चौकशी करून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रेल्वेमध्ये वेंडरचं काम करणाऱ्या मुलांच्या वादातून एकाची हत्या झाली आहे. गोंदियाच्या कुंभारे नगरमध्ये ही घटना घडली. वडिलांना मारहाण केल्याचा बदला घेण्यासाठी आरोपीनं मित्राच्या मदतीनं हत्या केली आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अंकित गुरवेला अटक केली आहे.
गोंदिया जिल्हा पोलिसांनी माओवादी चळवळीचं समूळ उच्चाटन करण्याकरता प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबवलं. 7 लाखांचं बक्षीस असलेला जहाल माओवादी संजय उर्फ बिच्छेम पुनेम यानं माओवाद्यांच्या त्रासाला कंटाळून आत्मसमर्पण केलं. अहमदनगर मनमाड महामार्गावरती राहुरी फॅक्टरी इथे भरधाव कारनं बाईकला धडक दिली. या अपघातात 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर कार उलटल्यानं कारमधील 8 जण जखमी झाले. छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा इथे नव्यानं उभारण्यात आलेल्या तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. रियान अहमद खान असं मृत तरुणाचं नाव असून तो तोल जाऊन बुडल्याचं त्याच्या मित्रांनी म्हटलं. छत्रपती संभाजीनगरच्या उल्का नगरीत कारनं अचानक पेट घेतला. स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं आग विझवण्यात आल्यानं आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. वायरिंगमध्ये बिघाड झाल्यानं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रथम प्रवेशाचा मान असलेली मुक्ताईची पालखी मलकापुरात दाखल झाली. तब्बल 100 दिंड्यांचा सहभाग, रथ ओढणारी खिल्लारी बैलांची जोडी, विठोबा रुक्मिणी आणि मुक्ताईचा जयघोष करत वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र राजुरेश्वर संस्थानला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला. माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी शासन दरबारी याबाबत सातत्यानं मागणी केली होती आणि त्यानुसार श्री क्षेत्र राजुरेश्वर महागणपती स्थळाला अवर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील वनविभागाच्या विश्रामगृह परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू पथकाला यश आलं. बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. त्यानंतर जखमी बिबट्याला पुढील उपचारासाठी नागपुरात हलवलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावरती आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं श्रीनगरमधल्या शेर काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर श्रीलंका दौऱ्यावरती आहेत. ही भेट भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसीच्या अनुषंगानं हा दौरा असून दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हिटी प्रकल्प आणि इतर क्षेत्रामध्ये परस्पर फायदेशीर ठरेल. राजधानी दिल्लीमध्ये विजेची मागणी वाढली आहे. बुधवारी दिल्लीत विजेची मागणी 8656 मेगावॅटवरती पोहोचली, जी दिल्लीच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. रशिया आणि उत्तर कोरियामध्ये संरक्षण करार झालाय. व्लादिमीर पुतीन आणि किम जोंग उन यांनी नवीन संरक्षण करारावरती स्वाक्षरी केली. त्यानुसार कोणत्याही देशावर हल्ला झाल्यास परस्पर मदत केली जाणार आहे. या बातम्यांसोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.